नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? मी संध्या सप्रे यूट्यूबवरील अमृताचे डोही या माझ्या आध्यात्मिक चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आजच्या एपिसोडमध्ये आपण कैवल्य उपनिषदाचा उरलेला भाग आपण बघणार आहोत. कैवल्य उपनिषद भाग 2. कैवल्य उपनिषद हे अथर्व वेदामध्ये आलेलं असून अस्वलायन ऋषींनी साक्षात ब्रह्मदेवाला आत्मज्ञान देण्याबद्दल विनंती केलेली होती. आता आपण मंत्र 11वा याचा बघणार आहोत. मंत्र 11वा असं म्हणतो, आपल्या अहंकाराला कनिष्ठ अरणी बनवून आणि ओंकाराला श्रेष्ठ अरणी बनवून साधक सर्व बंधनातून मुक्त होतो. ही थोडीशी अशी निर्देश करणारी किंवा अशी थोडीशी गूढ वाटणारी अशी भाषा इथे या मंत्रामध्ये वापरलेली आहे. आपण त्याचा अर्थ समजून घेऊया. आपल्या अहंकाराला कनिष्ठ अरणी बनवून. आता अरणी म्हणजे काय ते पहिलं आपण बघूया. वेदकालीन युगामध्ये बर का अग्नी निर्माण करण्यासाठी 2 अरणींचा वापर केला जाई. अरणी म्हणजे द्रोण, लाकडी द्रोण किंवा कपासारखा आकार. असे 2 लाकडी द्रोण एकमेकांवर घर्षण करून बराच वेळ घर्षण करून त्यातून अग्नी प्रज्वलित केला जाई आणि मग तो अग्नी कापसातून किंवा कपड्यामधून अग्निकुंडापर्यंत नेला जाई. अशा प्रकारे अग्निकुंड सुद्धा अग्नीने प्रज्वलित केलं जाई. तर ती उपमा इथे या मंत्रामध्ये आत्मज्ञान प्रक्रियेसाठी वापरलेली आहे. घर्षणानं याचा अर्थ काय घ्यायचंय की आपल्या मंथन रूपी विचारांनी हे आत्मज्ञान साधक प्राप्त करतो. आता कनिष्ठ म्हणजे खालची अरणी जी आहे त्याला काय म्हटलंय, अहंकार रूपी जी अरणी आहे ती कनिष्ठ अरणी आहे. आपलं सगळं जीवन आपण जर बघितलं तर अहंकार जो आपल्यातला आहे तो मी करता, मी भोगता, मी करणारा या भूमिकेवरून जीवनातली सगळी सुखदुःख तो उपभोगत असतो. हा कनिष्ठ प्रकारची अरणी त्याला असं म्हटलंय. का त्याला कनिष्ठ म्हटलं गेलंय? कारण अहंकारामध्ये जी त्याची शक्ती आहे, जी ऊर्जा आहे, जो त्याचा मीपणा त्याचं स्फुरण चालू आहे ते त्याचं स्वतःची त्याची एनर्जी नाही. त्याला ती एनर्जी किंवा ऊर्जा किंवा जाणीव तत्व हे त्याच्या मागे असलेल्या चैतन्य तत्वाकडून, परमेश्वरी तत्वाकडून ही सगळी जाणीव त्याला मिळालेली आहे आणि त्याच्या पाठीमागच्या त्या ईश्वर तत्वाच्या जोरावर अहंकार जीवनभर मी करत राहतो. म्हणून त्याला कनिष्ठ अरणी म्हटले. त्याला कनिष्ठ असं का रूप प्राप्त झालंय? खरं तर अहंकार म्हणजे काय आहे की मनामध्ये पडलेलं चैतन्य तत्वाचं प्रतिबिंब म्हणजेच चिदाभास म्हणजेच अहंकार. म्हणजे अहंकार हे ईश्वर तत्वाचं पडलेलं प्रतिबिंब आहे. परंतु आपण प्रतिबिंब आहोत हे तो विसरून गेलाय आणि शरीर आणि मनाशी तो पूर्णपणे एकरूप झालेला आहे. मनामध्ये त्याचं प्रतिबिंब पडल्यामुळे शरीर, मन, त्याच्या सगळ्या भावना, त्याची सगळी सुखदुःख ही सगळी माझीच आहेत या भावनेनं तो शरीर, मन, बुद्धीच्या विकारांना, आवेगांना कवटाळून बसलेला आहे आणि आपलं स्वतःच खरं स्वरूप हे प्रतिबिंब नसून बिंबरूपी आहे हे त्यानं ओळखलेलं नाहीये. आणि म्हणून इथे ही जी ज्ञान मंथनाची प्रक्रिया आहे त्यानं काय करायला अपेक्षित आहे तर अहंकारानं, ध्यानानं,
मननानं, चिंतनानं, ग्रंथ वाचनानं, अशा सगळ्या ज्ञान प्रक्रियेनं, त्या मंथनरूपी घुसळण्यानं अहंकाराला हळूहळू अशी जागृती यायला लागेल की माझं खरं स्वरूप हे ईश्वर स्वरूप आहे. तर त्या योगे त्याला आत्मज्ञान होऊ शकेल. असं घर्षण रूपी रूपकामधून हे आत्मज्ञान कसं प्राप्त होईल हे आपल्याला दाखवलेलं आहे. मंत्र 12. ईश्वर तत्व हे मायेमुळे मोहित झाल्यामुळे जीवात्मा हा शरीराबरोबर एकरूप झाल्यामुळे सर्व प्रकारचे कर्म त्याच्याकडून घडतात आणि त्या आयुष्यभर चाललेल्या आपल्या कर्मांमधून जागृतावस्थेमध्ये असताना या अहंकाराला किंवा जीवाला सर्व भौतिक उपभोग आणि तृप्ती त्याच्यापासून मिळत असते. ईश्वर तत्व हे मायेमुळे मोहित झाल्यामुळे म्हणजे काय याचा अर्थ आहे, तर ईश्वर तत्वाचं पडलेलं मनामध्ये प्रतिबिंब म्हणजेच जीवरूपी अहंकार किंवा आपल्यातील जीवात्मा हा जो आहे तो कुणाबरोबर त्याची जोडी जमलेली आहे, त्याची जोडी शरीर मनाबरोबर जमलेली असल्यामुळे तो शरीर मन काय निर्देश करतं, शरीर आणि मन हे मायेकडून आलेले घटक आहेत. आपलं शरीर कसं आहे तर ते प्रकृतीकडनं आलेले 25 घटक आहेत आणि परमेश्वराकडून आलेला एकच घटक आहे. असं 26 घटकांचं मिळून आपण बनलोय. पण त्याची मजा काय आहे की दोन्ही मिश्रण आहेत. एकच आत्मतत्व आणि 25 घटक शरीराचे हे प्रकृतीकडनं आपल्याला मिळालेले आहेत. मन, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, बुद्धी, अहंकार हे सगळे घटक आपल्याला प्रकृतीकडनं मिळालेले आहेत. त्यामुळे प्रकृती बरोबर प्लस आत्मतत्व अधिक शरीर मन बुद्धी, शरीर मन बुद्धीच्या माध्यमातून हा जीवात्मा कार्य करतोय. म्हणून त्याला सोपाधिक आत्मा असं सुद्धा म्हटलं जातं. त्यामुळे त्याचं झालंय काय की हातमिळवणी शरीर मनाशी त्यानं केलंय. त्यामुळे स्वतःचं खरं स्वरूप त्याच्या लक्षात राहिलेलं नाहीये, म्हणून तो मनाशी एकरूप झालेला आहे. आता आध्यात्मिक दृष्ट्या हे नेमकं कसं घडतं, तर आध्यात्मिक दृष्ट्या आपल्या शरीराची रचना कशी होते ते आपण बघूया. पहिलं येतं सूक्ष्माती सूक्ष्म कारण शरीर. सूक्ष्माकडून आपण स्थूल शरीराकडे जातो बर का. अध्यात्मामध्ये सूक्ष्म शरीराकडून आपला प्रवास स्थूल शरीराकडे होतो. सूक्ष्माती सूक्ष्म कारण शरीर म्हणजे प्रत्येकाच्या मूळ वासना किंवा संस्कार किंवा प्रत्येकामध्ये लपलेले सत्व रजो तम गुणांचं मिश्रण किंवा संयोग, बेसिक मूलभूत असं हे कारण शरीर बनलेलं असतं. त्याच्यामध्ये वासनांचा म्हणजे हजारो जन्मांचे संस्कार, वासना यांचा संचय त्या तिथे झालेला असतो आणि वासनांमधून कामना आणि इच्छा निर्माण होतात, विचार निर्माण होतात. आता इच्छा, वासना, कामना या कुणाकडे निर्देश करतात, मनाकडे, आणि विचार हे बुद्धीकडे. त्यामुळे कारण शरीरामध्ये असलेल्या वासनांप्रमाणे कामना घडतात, म्हणजेच त्याच्याप्रमाणे सूक्ष्म शरीर तयार होतं. कारण शरीरातून वासना संस्कारांना सुसंगत होईल असे सूक्ष्म शरीर त्यातून निर्माण होतं. मग सूक्ष्म शरीर कशाचं बनलेलं आहे, तर ते
मन, बुद्धी, चित्त, अहंकार या सूक्ष्म गोष्टींचं बनलेलं आहे. त्यामुळे मनामधले म्हणजे टोटल आपली इनर पर्सनॅलिटी म्हणजे सूक्ष्म शरीर. मग आपल्या त्या विचारांना, त्या इच्छांना, त्या आपल्या तत्वज्ञानाला, सगळ्या गोष्टींना सुसंगत ठरेल, त्याचा उपभोग आपल्याला घेता येईल अशा प्रकारचं सुटेबल हे स्थूल शरीर आपल्याला दिलं जातं. कारण शरीरातून सूक्ष्म शरीर बनतं, सूक्ष्म शरीरातून त्या दोघांना सुटेबल होईल अशा प्रकारे स्थूल शरीर मनुष्याला प्राप्त होत असतो. आणि त्यामुळे काय घडतं, जागृतावस्थेमध्ये असताना बर का 3 अवस्थांमधनं प्रत्येक मनुष्य आयुष्यभर जात असतो. कोणत्या त्या 3 अवस्था? एक तर जागृतावस्था, जेव्हा आपण जागे होतो, इंटरॅक्शन करतो, व्यवहार करतो ती. मग त्यानंतर आपण दमून झोपायच्या तयारीला लागतो. झोपण्याच्या आधी, गाढ निद्रेच्या आधी स्वप्नावस्था येते, बरोबर. आणि त्यानंतर स्वप्नही निघून जातात आणि मनुष्य गाढ निद्रेमध्ये जातो. अशा प्रकारे आयुष्यभर 3 अवस्थांमधून मनुष्य जात असतो. तर जागृतावस्थेमध्ये मनुष्य काय करतो की तो जागृतावस्थेमध्ये त्याचं स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर, कारण शरीर ही तिन्ही शरीर जागृतावस्थेमध्ये कार्यक्षम असतात. तर त्या वासनांप्रमाणे विचार बनतात, विचारांप्रमाणे इच्छा तयार होतात, त्या सगळ्यांशी सुसंगत असं आपलं स्थूल शरीर जागृतावस्थेमध्ये कर्म करतो आणि कर्म करून त्याची जी फळं मिळतात, उपभोग मिळतो, त्याची तृप्ती तो जागृतावस्थेमध्ये घेतो. पुढील मंत्र. शरीरामधील अहंकार किंवा जीव जेव्हा स्वप्नावस्थेमध्ये जातो तेव्हा स्वप्न जगतातील सुख दुःख जे त्याच्या स्वप्न मनानं निर्माण केलेली असतात ती तो भोगतो. त्यानंतर गाढ निद्रेमध्ये जेव्हा तो जातो तेव्हा केवळ आणि केवळ कारण शरीरच राहतं. यालाच अविद्या किंवा तामस स्थिती असं म्हटलं जातं, जी आनंद स्वरूपात व्यक्त होते. मागील श्लोकामध्ये आपण जागृतावस्थेमध्ये काय घडतं तेव्हा ते आपण बघितलं. जागृतावस्थेतला मी कोण आहे, तर माझं स्थूल शरीर आहे. मग त्यानंतर जेव्हा आपण निद्रा घ्यायच्या प्रयत्नाला लागतो तेव्हा मधला काही काळ ही स्वप्नावस्थेमध्ये आपली जाते. आता स्वप्नावस्थेमध्ये नेमकं काय घडतं, तर स्वप्नावस्थेमध्ये आपलं जे स्थूल शरीर असतं ते स्वप्नावस्थेमध्ये येत नाही, ते निद्रिस्त असतं. स्वप्नावस्थेमध्ये आपलं मन जागृत असतं, स्वप्न मन. आणि स्वप्न मी सुद्धा, स्वप्नातील माझं शरीर हे सुद्धा वेगळं असतं. स्वप्नातील मनाच्या निर्मितीमुळे अख्खं स्वप्न जगत मन निर्माण करतं. अनेक प्रसंग, घटना, व्यक्ती, आपण स्वप्नामध्ये कितीतरी काय काय कर्म करतो, कितीतरी माणसांना भेटतो, हे सगळं आपल्या मनानं क्रिएट केलेलं असतं. आणि मग त्यानंतर आपण जेव्हा गाढ निद्रेमध्ये जातो तेव्हा काय घडतं, तेव्हा असं घडतं की स्वप्नावस्थेमध्ये स्थूल शरीर निद्रिस्त झालेलं आहे, पण
सुषुप्तीमध्ये किंवा गाढ निद्रेमध्ये स्थूल शरीर निद्रिस्त आहेच, पण त्याच बरोबरीनं आता सूक्ष्म शरीर सुद्धा गाढ निद्रेमध्ये ते सुद्धा निद्रिस्त झालेलं आहे. मन, बुद्धी, इंद्रिय, चित्त, अहंकार हे सगळंच्या सगळं हे निद्रिस्त झालेलं आहे. कारण शरीर केवळ उरलेलं आहे. आणि कारण शरीरामध्ये काय गंमत घडते की स्थूल शरीरामध्ये जागृतावस्थेत अहंकार आहे. स्वप्नावस्थेमध्ये सुद्धा मनरूपी आरसा असल्यामुळे अहंकार, त्यातलं पडलेलं प्रतिबिंब अहंकार तिथे सुद्धा आहे. परंतु गाढ निद्रेमध्ये काय घडतं, मनरूपी आरसा नाही, त्यामुळे अहंकार किंवा जीवही नाही, त्यामुळे काहीच नाही. सुषुप्तीमध्ये हा जो अहंकार आहे, जागृतावस्थेतला, स्वप्नावस्थेतला, इथपर्यंत तो आहे. पण गाढ निद्रेत गेल्यानंतर तो छांदोग्य उपनिषदात म्हटल्याप्रमाणे गाढ निद्रेमध्ये अहंकार किंवा आपला जीव हे आत्मतत्वामध्ये म्हणजे प्रतिबिंब हे बिंबामध्ये विलय पावलेलं असतं. आणि बिंब कसं आहे, आत्मतत्व साक्षात आहे कसं, तर ते आहे सच्चित आनंद. साक्षात ब्लीस रूपी ते आहे. आपल्याला आनंद मिळवायचा म्हणजे गरज लागते काही ना काही गोष्टींची, ती मिळाली तर मला आनंद होतो. पण आत्मतत्व म्हणजेच ब्लीस, हे त्याचं स्वरूप आहे. आणि गाढ निद्रेमध्ये काय घडतं, सगळं शरीर, मन, इंद्रिय, बुद्धी, मन, अहंकार, जीवात्मा सगळंच्या सगळं मर्ज होऊन जातं आत्मतत्वामध्ये. आणि उरतं केवळ कारण शरीर, ज्याला अविद्या असं म्हटलेलं असतं. आणि म्हणून सुषुप्तीमध्ये आपल्याला प्रगाढ आनंद येतो. त्या आनंदाची अनुभूती जरी आपल्याला निद्रा चालू असताना कळली नाही, तरी सुद्धा निद्रेतनं बाहेर पडल्यानंतर आपण म्हणतो की नाही, किती छान मला झोप लागली ती, आहा किती बरं वाटलं. हा तो सर्वोच्च आनंद आपल्याला मिळतो. फक्त फरक एवढाच आहे की साक्षात आत्मतत्वाचा आनंद तेव्हा जरी आपल्याला मिळाला तरी तो अज्ञानातून आपल्याला मिळालेला आहे. प्रत्येक रात्रीला गाढ सुषुप्तीमध्ये आपला अहंकार हा आत्मतत्वामध्ये विलीन होतो. आणि प्रत्येक रात्रीला जणू एक प्रकारे आत्मसाक्षात्कारच हा म्हणायला हवा, नाही का. आत्मतत्वामध्ये मी करणारा अहंकार जेव्हा विलय पावतो, तो क्षण हा आत्मसाक्षात्काराचा समजला जातो. पण दुर्दैवानं प्रत्येक निद्रेमध्ये हे मिळत असलं सुख, तरी ते अज्ञान आणि अविद्येतून आपल्याला मिळालेलं असतं. आपल्याला त्याची जाणीव नसते. मन, बुद्धी तिथे निद्रिस्त असतं, जाणीवपूर्वक तो विलय घडत नाही. आणि म्हणून याला तामस वृत्तीनं व्यापलेलं आहे असं म्हटलं जातं, किंवा ही तामस परिस्थिती आहे असं म्हटलं जातं. पुढील मंत्र 14. प्रत्येक जीवाच्या जन्मीच्या संचितामधील वासना आणि संस्कार आणि त्यामध्ये राहिलेली कर्मफळ यामुळे आता जीव पुन्हा निद्रेमधून जागा होतो. गाढ निद्रेमधून मनुष्य जागा का होतो त्याचं कारण या मंत्रामध्ये सांगितलेलं आहे. आपल्याला जे प्रारब्ध मिळालेलं आहे, प्रारब्ध म्हणजे जीवन, जीवन म्हणजे प्रारब्ध. प्रारब्ध जोपर्यंत आहे तोपर्यंत
जीवनाचा शेवटचा क्षण तोपर्यंत आहे. आणि प्रारब्ध काय दर्शवतं, तर आपल्याला कर्मफळ भोगण्यासाठी आत्ताच्या या जन्मामध्ये ते जे संचित माझ्या वाट्याला आले, संचित 100 आहे साठलेलं, अनेक जन्मांचं संचित जरी 100 असलं तरी आत्ताच्या जन्मात मला त्यातला थोडा भाग उपभोगायला दिलेला आहे. समजा तो 20 आहे, तर तो 20च्या 20 कर्मफळांचं संचित उपभोगेस्तोपर्यंत मला प्रत्येक वेळेला निद्रेतून जाग येत राहणार. आणि माझी जी जिवंतपणाची अवस्था आहे, जोपर्यंत प्रारब्धाचे कर्मफळ संचित संपत नाही तोपर्यंत ती चालू राहणार. म्हणजेच काय याचा अर्थ होतो, मी माझ्या अख्ख्या जीवनभर 3 भूमिका पार पाडत असतो. मी म्हणजे कोण, तर माझं खरं स्वस्वरूप आत्मतत्व जे निव्वळ साक्षी रूपानं आहे. शरीरामध्ये ते आहे, पण कसं आहे, तो करता नाही, तो प्रत्यक्ष करणार नाही. तो केवळ आपल्या शरीर मन बुद्धीच्या प्रत्येक कर्माला, प्रत्येक विचाराला, प्रत्येक क्षणाला, प्रत्येक भावनांना केवळ प्रकाशित करणारं उदासीन साक्षी तत्व ते आहे. त्यामुळे ही जागृत अवस्था, स्वप्नावस्था आणि नंतर गाढ निद्रावस्था किंवा सुषुप्ती, या ज्या 3 अवस्थांच्या सर्कल मधनं आपली दिवस रात्र ही चालू असतात. या अवस्था या नेमक्या कुणाच्या आहेत, तर त्या शरीर मनाच्या आहेत. शरीर जागा असेल, कार्यक्षम असेल, तर ती जागृत अवस्था होते. शरीर मन कंटाळलं, त्याची शक्ती कमी झाली की तो झोपेला जातो. स्वप्नावस्थेमध्ये त्याचं मन केवळ जागृत राहतं, शरीर हे निद्रिस्त झालेलं असतं. मग हळूहळू शरीर मन दोघंही निद्रिस्त होतात. अशा प्रकारे या 3ही अवस्था या शरीर मनाच्या आहेत. आणि साक्षी जो आहे तो केवळ या 3 अवस्थांना प्रकाशित करतो आहे. किंवा जर माझं खरं स्वरूप हे आत्मतत्व आहे, अशा भूमिकेमधून आपण हे मांडलं तर कसं मांडता येईल, तर मी म्हणजे आत्मतत्व जागृतावस्थेमध्ये जागृतावस्थेचा भूमिका मी पार पाडतो. जागृतावस्थेमध्ये स्थूल शरीराच्या साह्यानं मी ती भूमिका पार पाडतो माध्यमातून. स्वतः साक्षी त्याच्यात भाग घेत नाही. म्हणजे जागृतावस्थेतला कोट मी अंगावर चढवला आणि जागृतावस्था मी उपभोग केला. दीज आर ऑल अपीअरंट ऑन ब्रह्मतत्व. मग नंतर कोणती भूमिका त्यांनी पार पाडली, स्वप्नावस्थेतील भूमिका सूक्ष्म मनाच्या साह्यानं त्यानं ती स्वप्नावस्था पार पाडली. आणि मग त्यानंतर कारण शरीराच्या माध्यमातून त्याच्या मदतीनं त्यानं सुषुप्ती अवस्था ही त्यानं पार पाडली. त्यानं जरी पार पडली असं आपण म्हणत असलो तरी प्रत्यक्षात त्याचा सहभाग नाही, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. तो केवळ साक्षी आहे, तो केवळ उदासीन आहे, तो केवळ प्रकाशित करणारं ते तत्व आहे. कसं आहे ना, की जागृतावस्थेतलं स्थूल शरीर हे स्वप्नावस्थेमध्ये जाऊ शकत नाही. 3 अवस्था जर तुम्ही बघितल्या तर जागृतावस्थेमध्ये कोणतं शरीर आहे, स्थूल, स्वप्नावस्थेमध्ये सूक्ष्म आणि निद्रावस्थेमध्ये कारण. म्हणजे 3ही अवस्थांमध्ये 3ही वेगवेगळी शरीर आहेत. प्रत्येक अवस्थेमध्ये
अनुभव जगत हे वेगवेगळं आहे. पहिल्यात आहे जागृत जग, इंटरॅक्शन. स्वप्नावस्थेमध्ये स्वप्नावस्थेमधलं जगत आहे आणि निद्रावस्थेमध्ये जगत नाही हा त्याचा अनुभव आहे. त्यामुळे 3 अनुभव जगत वेगळी, 3 शरीर वेगळी असं जरी असलं तरी मला कळतं ना, मी सांगू शकते तुम्हाला, काल मी असं असं जागृतपणे हा व्यवहार केला, मग रात्री मला हे स्वप्न पडलं, मग रात्री मला खूप गाढ झोप लागली. जर शरीर वेगवेगळी होती तर मग हे कळलं कुणाला? म्हणजेच आपल्या शरीरामध्ये असा एक कॉमन घटक आहे ज्यानं या तिन्ही अवस्था बघितलेल्या आहेत आणि त्या तिन्ही अवस्थांना तो जोडू शकतोय. नाहीतर 3 अवस्थांमध्ये बरोबर भिंती घातलेल्या आहेत. कोणतीच अवस्था कुणाबरोबरच सरमिसळ होऊ शकत नाही. मग असं असताना, या भिंती असताना एकत्रीकरण करून ते अनुभव कोण सांगतं, कसं सांगू शकतं? तर आपल्यातला जो ईश्वर तत्व आहे, जे चैतन्य रूपानं प्रकाशित करणारं तत्व आहे, ते या अवस्थांचा साक्षी असल्यामुळे एकत्रितपणे ते सांधू शकतं, जोडू शकतं आणि आपण त्यामुळे सांगू शकतो किंवा एक्सप्रेस करू शकतो. स्वप्नावस्थेमधनं जेव्हा आपण जागृत होतो तेव्हा सगळंच्या सगळं स्वप्न जगत, त्यातली माणसं, त्यातली घटना, त्यातल्या इव्हेंट्स, सगळंच्या सगळं हे खोटं होतं हे जागं झाल्यावर आपल्याला लक्षात येतं. म्हणजेच ते सगळं स्वप्न जगत आपल्या जागृत मनामध्ये विलय पावतं. आपण म्हणतो छे हे काही खरं नव्हतं. म्हणजेच काय, स्वप्न जगत हे जागृत झाल्यानंतर आपल्या जागृतावस्थेतल्या मनामध्ये ते विलय पावून जातं. आणि अगदी त्याचप्रमाणे जेव्हा आत्मज्ञान घडतं तेव्हा ज्ञानी जी जागृतावस्थेमधले जागेपणाचे सगळे व्यवहार हे ईश्वर तत्वामध्ये मिळून जातात. का? कारण तो ईश्वर तत्व मी आहे अशा पद्धतीने त्याच्याशी एकरूप झाल्यामुळे स्वप्नावस्थेतून आपण कुठे शिफ्ट होतो? जागृतावस्थेतल्या मनामध्ये सगळं विलय पावतं. आता जागृतातून जागृत व्हायचंय. मग तेव्हा काय घडेल? तर जागृतातल्या सगळ्या इव्हेंट्स या चैतन्य तत्वामध्ये, ईश्वर तत्वामध्ये हे विलय होऊन जातील. मंत्र 17वा. जे चैतन्य तत्व जागृतावस्था आणि त्यातील जागृत जगत, स्वप्नावस्था आणि त्यातील स्वप्नाचं जगत, नंतर गाढ निद्रा आणि गाढ निद्रेमधील जगत, जरी ते अनुभव शून्य असलं तरी अनुभव शून्य, अनुभव नाही हा अनुभव असणारं जगत, या 3 अवस्थांमधील अनुभवांना हे एकमेव ईश्वरी तत्व जो कॉमन फॅक्टर आहे 3 अवस्थांमधला, ते प्रकाशित करत असतं. ते परब्रह्म, ते तत्व म्हणजे मी आहे हे जाणल्यानं साधकाला मोक्ष प्राप्ती होते. मी आता कशी आहे? मी या 3 अवस्थांमध्ये गरा फिरत आहे. शरीर आणि मन, त्यांच्या इच्छा, त्यांची जागृती, त्यांची स्वप्न यांच्या बरोबर मी समजते की हे सगळं कुणाचं चाललंय? माझंच चाललंय. का? कारण मी म्हणजे इक्वेशन काय आहे? मी म्हणजे शरीर आणि मन, आणखीन काय? मग त्यामुळे शरीर मन जागृत होतं, शरीर मन स्वप्नावस्थेत जातं,
शरीर मनाला निद्रा लागते, म्हणजेच ती मला लागते, म्हणजेच या तिन्ही अवस्था माझ्या आहेत. पण जेव्हा आत्मज्ञान साधकाला घडतं तेव्हा हा सगळं प्रवास उलटा पालटा होऊन जातो. इक्वेशनच बदललं ना. आतापर्यंत इक्वेशन मी म्हणजे शरीर आणि मन. आता काय घडतं, मी म्हणजे ते नाहीये, या तीन अवस्था या माध्यम आहेत. हे शरीर मन माझं माध्यम आहे, त्यातून हे सगळं घडतंय. कार मी घेतली म्हणजे मी कार होते का? मी चिकटून बसते का कारला? नवीन कार घेतली, 24 तास मी त्या कारला असं लपेटून बसले? नाही, मी कुठे जाणार नाही, ही कारच माझी, म्हणजे मी घेतली ना, माझी येते, मी येते, असं मी करते का? पण शरीर मनाच्या बाबतीत माझं असं होतं. मला हे समजत नाही की मला शरीर मन हे कार सारखं एक माध्यम मिळालंय. कार रस्त्यावर फिरते, शरीर मन आपल्याला जगाचा अनुभव करून देते. हे व्हेकल आहे, माध्यम आहे, साधन आहे. हे विसरून मी शरीर मनाला घट्ट कवटाळून बसते. नाही, शरीर मन आहे म्हणून आपण आहोत, त्या माध्यमाची हेटाळणी नाही करायची. शरीर मनाच्या माध्यमातून आपल्याला आत्मसाक्षात्कार घडणार आहे. त्यामुळे शरीर मनाची अजिबात आपण कुचेष्टा करायची नाही, त्याची काळजी घ्यायची, व्यवस्थित देखभाल करायची. कारण कोणत्याही माध्यमाची आपण काळजी घेतोच की नाही, तसंच शरीर मनाची सुद्धा आपल्याला अगदी व्यवस्थित काळजी घ्यायची. तो आपला देव्हारा आहे आणि आतली मूर्ती जी आहे त्या देव्हाऱ्यातूनच आपल्याला गाभाऱ्यामध्ये पोचायचं आहे. त्यामुळे त्याला निग्लेक्ट करणं हे अत्यंत चुकीचे ठरेल. पण आता काय घडतंय, मी मुळी त्या कारला सोडू नये तशी शरीर मनाला मुळी एक क्षण माझ्यापासून लांब जाऊ देत नाही. जर थोडस अंतर जर मी मनापासून स्वतःला ठेवायला शिकले, थोडस, की मी माझ्या मनाला नीट समजावून सांगितलं, बाबा हे माझे माध्यम आहेत, मी म्हणजे ते नाही, यातनं थोडस अलिप्तपणे आपण आपल्याकडे निदान बघायला तरी सुरुवात होईल. आणि त्यामुळे जेव्हा साधक चिंतनानं, मननानं, बरेच मार्ग आहेत, ज्ञान मार्ग आहे, निष्काम कर्मयोग आहे, भक्ती योगानं त्या वाटेवरनं चालता 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 तपस्या करून जेव्हा त्याच्या लक्षात येतं, तो क्षण जेव्हा त्याच्या आयुष्यात येतो की खरोखर मी म्हणजे साक्षात ईश्वर तत्व आहे आणि हे शरीर मन माझ्याभोवती गुंडाळलेलं आहे, हे माझ्याभोवतीचं माध्यम आहे, याची जेव्हा साक्षात अनुभूती येईल तेव्हा त्याला मोक्ष मिळेल. म्हणजे काय, मोक्ष तर चैतन्य तत्वाला आहेच आहे. हे मोक्ष आणि बंधनाच्या ज्या संकल्पना आहेत त्या ईश्वर तत्वाला कधीच लागू होत नाहीत. तो सदा सर्वदा तो मोक्ष प्राप्ती करून झालेलीच आहे, तो मोक्ष रूपच आहे. आपल्याला कुणाला शरीर आणि मनाला ही जी बंधनं आहेत, म्हणजे काय, सुख दुःखांची, मोहाची, ही जी बंधनं शरीर मनानं तयार केलीत, त्यातनं आपल्याला बाजूला सरायचं आहे, तो मोक्ष. आणि तो केव्हा मिळेल, तर आयडेंटिटी जो क्रायसिस आहे त्यातनं बाहेर पडणं. आणि हे जेव्हा त्याला साक्षात इंट्युशननी म्हणा किंवा ती एक प्रकारची बुद्धीची झेप आहे, ज्या क्षणी त्याला ते जाणवतं आणि मग त्याचे सगळे संशय फिटून जातात आणि त्याला मोक्षप्राप्ती होते. कैवल्य उपनिषदाचा हा दुसरा भाग मी इथे समाप्त करत आहे. एपिसोडची सांगता करण्यापूर्वी मी तुम्हाला सगळ्यांना सांगेन की नवीन नवीन विषय आणि उपनिषद असं घेऊन मी तुमच्या भेटीला येतच राहणार आहे. पण तुम्हाला सगळ्यांना नम्रपणे मी विनंती करते की कृपया
अमृताचे डोहे या माझ्या चॅनलला तुम्ही शेअर करावं, सबस्क्राईब करावं, लाईक करावं ही माझी तुम्हाला